RCB फॅन्सशी संबंधित बँगलोर कर्नाटका राज्य इथे झालेलं स्टॅम्पिड, महाराष्ट्र राज्यामध्ये मुंबईमध्ये लोकलचा झालेला अपघात आणि 12 जून 2025ला दुपारी अहमदाबादच्या एअरपोर्टच्या जवळ झालेला एक भीषण अपघात. 3 वेगवेगळी राज्य, 3 वेगवेगळी शहरं, पण या तिन्ही शहरांमध्ये ज्या प्रकारची मानवनिर्मित आपत्ती झालेली आहे त्या अनुषंगानं मनुष्याचं जीवन हे किती स्वस्त आहे हे यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. तीनही घटना या मॅनमेड डिझास्टर्स त्या ठिकाणी आहेत. मागच्या 2 घटनांविषयी आपल्याला चर्चा करायची नाही, पण अहमदाबाद ते लंडन हे जे विमान होतं आणि हे विमान अहमदाबादच्या एअरपोर्टच्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त त्या ठिकाणी झालं आणि त्यामध्ये भारताच्या इतिहासामध्ये पहिल्या 3 किंवा पहिल्या 5 अतिशय सिरियस अशा प्रकारच्या एअर क्रॅशमध्ये याची गणना त्या ठिकाणी होणार आहे. मुळात दुपारी 1:39 एअर इंडियाचं हे बोईंग कंपनीचं 787 विमान हे अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल इंटरनॅशनल एअरपोर्टवरून उड्डाण भरतं आणि उड्डाण भरल्यानंतर टेक ऑफ नंतर केवळ 5 ते 10 मिनिटांमध्येच या विमानाचा भीषण अपघात होतो आणि या विमानामध्ये असणारे एकूण 242 लोक, ज्यामध्ये 230 प्रवासी आहेत आणि या प्रवाशांमध्ये भारतीयांसोबतच काही विदेशी सुद्धा प्रवासी आहेत आणि सोबतीला 12 क्रू मेंबर्स, या 242 लोकांच्या जीविताविषयी आता वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. खरोखरच यातल्या किती लोकांचा जीव वाचला असेल हा सुद्धा मोठा प्रश्नच आहे. आज घडीला अधिकृतरित्या कुठलीही माहिती आपल्या समोर आली नाही, पण मुळातच हा अपघात एवढा भीषण होता आणि त्यातल्या त्यात हाय पॉप्युलेशन डेन्सिटी असणारा या अहमदाबादच्या एअरपोर्टच्या जवळच असणाऱ्या एका एरियामध्ये हे विमान क्रॅश झालं आणि त्यामुळे या विमानामधल्या 242 लोकांच्या जीविताविषयी तर प्रश्नचिन्ह निर्माणच झालेले आहेत, पण ज्या ठिकाणी हे विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे तो हाय पॉप्युलेशन डेन्सिटी एरिया असल्यामुळे तिथे मेडिकल कॉलेजच्या एका हॉस्टेलशी संबंधित सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थी, त्याचबरोबर आसपासची वस्ती असल्यामुळे तिथल्या सुद्धा काही लोकांचा जीव गेले असण्याची शक्यता आज घडीला नाकारता येत नाही. मुळातच ही घटना जी घडली या घटनेचं नेमकं कारण काय होतं हे येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी कॉकपिटमध्ये असणाऱ्या व्हॉइस रेकॉर्डरच्या माध्यमातून, त्याचबरोबर ब्लॅक बॉक्सच्या अनालिसिसच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर येईलच. पण आज घडीला काही महत्त्वाचे प्रश्न आपल्या समोर त्या ठिकाणी उभे राहतात आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुळात हे विमान उड्डाण केल्यानंतर टेक ऑफच्या फक्त 5 ते 10 मिनिटांमध्येच दुर्घटनाग्रस्त झालं. मुळातच या प्रवासामधला टेक ऑफची जी स्टेज असते, हा जो फेज असतो हा अत्यंत महत्त्वाचा आणि रिस्की मानला जातो. मग त्या अनुषंगानं या विमानाची पूर्ण तपासणी झाली होती का, याच्या इंजिनशी संबंधित काही किंतु परंतु तर नव्हतं ना, याविषयी सुद्धा जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आज घडीला निर्माण झालेले आहेत. वर करणी असं दिसतंय की इंजिन फेल्युअर झाल्यामुळे काही मिनिटांमध्येच, टेक ऑफ स्टेजच्या काही मिनिटांमध्येच हे विमान त्या ठिकाणी दुर्घटनाग्रस्त झालं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 787 बोईंगचं हे जे विमान आहे हे विमान वेळोवेळी कॉन्ट्रोव्हर्शियल त्या ठिकाणी राहिलेलं आहे, कारण याच्या बॅटरीविषयी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झाले होते. मग जर खरोखरच अशा प्रकारचं हे 787 बोईंग विमान जर कॉन्ट्रोव्हर्शियल आहे, त्याच्या सेफ्टीविषयी जर काही प्रश्नार्थक चिन्ह आहे, तर टाटा कंपनीनं, एअर इंडियानं अशा प्रकारच्या विमानाचा वापरच त्या ठिकाणी काय करावा. कारण जर अशा प्रकारची घटना घडत असेल तर त्यामध्ये 1 नाही 2 नाही शेकडो निष्पाप लोकांचा बळी त्या ठिकाणी जात असतो. आणि आता अशा बातम्या येत आहेत की या विमानामध्ये काही हाय प्रोफाईल लोक सुद्धा होते, ज्यामधले एक महत्त्वाचे व्यक्ती म्हणजे गुजरातचे माजी चीफ मिनिस्टर विजय रुपानी यांचा सुद्धा या ठिकाणी समावेश त्या ठिकाणी होता आणि त्यांच्याविषयीची बातमी अजून सुद्धा आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेली नाही. म्हणजे एक महत्त्वाचा फॅक्टर, हे विमान मुख्यतः बोईंग कंपनीचं हे विमान त्याच्या सुरक्षेविषयी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नार्थक चिन्ह असताना सुद्धा एअर इंडियानं, टाटा कंपनीनं याचा वापर करावा का, त्यासंबंधी काही पॉलिसी डिसिजन हे सुरुवातीपासूनच का घेऊ नये. दुसरा महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे लंडनला उड्डाण भरत असल्यामुळे साधारण 7 ते 8 तासाचा हा सगळा जो आहे ट्रॅव्हल टाइम त्या ठिकाणी राहणार होता आणि त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणावर या विमानामध्ये फ्युएल लोड फॅक्टर होता, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये एव्हिएशन टर्बाईन फ्युएल होतं आणि म्हणून काही मिनिटांमध्येच हे विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्यामध्ये असणाऱ्या इंधनानं पेट घेतला आणि फक्त
क्रॅश हे विमान झालं नाही, त्यामुळे तिथले जीवितहानी त्या ठिकाणी झाली नाही, तर त्याच्या सोबतीलाच जी मोठ्या प्रमाणावर आग त्या ठिकाणी लागली, त्यामध्ये या प्रवाशांचा त्याचबरोबर ज्या ठिकाणी हे इम्पॅक्ट झालं तिथल्या आसपास वस्तीमधल्या लोकांचा जीव सुद्धा जो आहे त्यामुळे धोक्यामध्ये आला. म्हणजे सर्वात महत्त्वाचा आणि दुसरा फॅक्टर जो होता तो होता फ्युएल लोड फॅक्टर. तिसरा फॅक्टर जो आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करावा लागेल की ही सगळी गोष्ट माहीत असताना सुद्धा याच्याशी संबंधित कॉर्डिनेशन, याच्याशी संबंधित जे आहे विशेष प्रकारची तयारी करणं आवश्यक होतं. एवढंच नाही तर कॉर्डिनेशन, वेगवेगळे जे एजन्सीज आहेत, जे रेस्क्यू अँड रिलीफ मेजर्स आपल्याला त्या ठिकाणी घ्यावे लागतात, त्याचबरोबर इमर्जन्सी मेडिकल केअर त्या ठिकाणी द्यावी लागते, त्यामध्ये सुद्धा जे आहे काही अंशी कुठेतरी कमी राहिली हे सुद्धा आपल्यासमोर त्या ठिकाणी येते. ही वेळ नक्कीच आपल्याला जे आहेत कुठले फॉल्ट राहिले त्याला पिन पॉइंट करण्याची त्या ठिकाणी नाही, पण दुर्दैव आहे की अशा प्रकारचं विमान ज्याच्याविषयी प्रश्नार्थक चिन्ह आहे, अशा प्रकारचं विमान की ज्यामध्ये टेक ऑफ स्टेजमध्ये अत्यंत क्रिटिकल अशी ती फेज मानली जाते, त्यामध्ये सुद्धा जे आहे विशेष लक्ष त्या ठिकाणी दिलं नाही आणि ओव्हरऑल रेस्क्यू रिलीफमध्ये सुद्धा जे आहे ज्या प्रकारची तत्परता दाखवायला पाहिजे ती तत्परता त्या ठिकाणी आली नाही आणि याचा एंड रिझल्ट म्हणजे शेकडो निष्पाप लोकांचा जीव या दुर्घटनेमध्ये गेला की काय, अशा प्रकारची जी आहे एक प्रकारची आशंका आज व्यक्त केली जाते. सुरुवात जशी मी त्या ठिकाणी केली की बँगलोरचं स्टिम्पिड त्या ठिकाणी असो किंवा मुंबईचा लोकलचा अपघात झालेला असो किंवा अहमदाबादमध्ये अहमदाबाद लंडन फ्लाईटचा झालेला अपघात आणि त्यामध्ये शेकडो निष्पाप लोकांचा जीव धोक्यात त्या ठिकाणी आलेला असो, या तीनही घटना त्या ठिकाणी दाखवतात की इट्स अ मॅन मेड डिझास्टर, मानवनिर्मित आपत्ती आहे आणि ही मानवनिर्मित आपत्ती आपल्याला टाळता येऊ शकली असती जर त्याच्याशी संबंधित योग्य खबरदारी आपण घेतली असती. मुळात मुद्दा हाच आहे की मानवी जीवनाची व्हॅल्यू जे ऑथॉरिटीज आहेत ते किती करतात आणि त्याच अनुषंगानं DGCAनं सुद्धा डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन सेफ्टीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं हा प्रश्न स्वतःला आणि एकूणच संस्थेला विचारणं हे अत्यंत आवश्यक आहे.